ए पोरींनो, अगं आटपा की लवकर. किती वेळ ती मेहंदीच काढत बसला आहात. पोरगी कावाची ताटकली आहे. ए सुमा, अगं तू कुठं या पोरींच्या नादी लागत बसते. तुझ्या हातावर मेहंदी काढून झाली नवं, मग झोप बरं तू. उद्या बांगड्या भरायचा कार्यक्रम आहे. सांच्याला हळद लागल तुला. तवा आता जरा आराम कर. ह्या पोरी काय रातभर जागत बसतील. सुमाची आई रखमा आपल्या लेकीच्या काळजीपोटी बोलत होती. रखमा आणि सुरेश या उभयंत्याची सुमन एकुलती एक मुलगी. आर्थिक परिस्थिती बेताचीच असली तरी फार लाडात वाढली होती त्यांनी सुमनला. सुमनने 12वीपर्यंत आपले शिक्षण पूर्ण केलं. पण पुढील शिक्षणासाठी तालुक्याला जावं लागेल, खर्च पण खूप करावा लागेल आणि आपली आर्थिक परिस्थिती अशी नाही की आपण सुमनला पुढचं शिक्षण देऊ शकू. म्हणून रखमा आणि सुरेशने सुमनचं शिक्षण थांबवलं. सुमननेही आपल्या आई-वडिलांचा निर्णय मान्य केला आणि आपलं शिक्षण अर्धवट सोडलं. पण मग गावातच राहून तिने शिलाई कोर्स केला. सुमनने शिलाई कोर्स पूर्ण केल्यावर सुरेशने गावातूनच एक सेकंड हँड शिलाई मशीन तिच्यासाठी विकत घेतली आणि मग ओळखी-पाळखीतील बायकांचे ब्लाऊज शिवून दे, कधी कोणाच्या कपड्याला शिलाई मारून दे, अशी छोटी-मोठी कामं सुमन घरी बसल्या करू लागली. त्यातून मिळणाऱ्या 4 पैशांची घरात मदतच होत होती. सुमन, रखमा आणि सुरेश हे त्रिकोणी कुटुंब सुखासमाधानाने आपलं आयुष्य जगत होते. सुमनची चुलत आत्या सुगदा ही मुंबईला राहत होती. तिच्या नंदेच्या मुलाचं प्रमोदचं स्थळ तिने सुमनसाठी सुचवलं. सुरेश आणि रखमाने जेव्हा या स्थळाबद्दल ऐकलं त्यांनी या स्थळाला सरळ सरळ नकार दिला. कारण त्यांना सुमनला आपल्यापासून इतक्या दूर लांब शहरात पाठवायचं नव्हतं. त्यांना सुमनसाठी असं स्थळ हवं होतं की ती नेहमी त्यांच्या आसपास राहू शकेल. हवं तेव्हा तिला भेटता येईल. सुमनशिवाय दुसरं आहेच कोण आपलं या जगात. नको नको, सुमनला इतक्या लांब द्यायलाच नको. सुरेशने आपल्या बहिणीला सुगदाला या स्थळाबद्दल नकार कळवला. दुसऱ्याच दिवशी सुगदा शहरातून आपल्या भावाला कधी नव्हे ती भेटायला गावी आली. तिने रखमा आणि सुरेशला विश्वासात घेतलं. प्रमोद आणि त्यांचं कुटुंब किती चांगलं आहे. सुमनला नात्यातच दिली तर कसं फायदेशीर आहे. मी शहरात असल्याने सुमनच्या संसारावर माझं कायम लक्ष राहील. तुम्ही पण हवं तेव्हा आपल्या लेकीला भेटू शकाल. सासरची मंडळी सुमनवर कसलीच बंधनं लादणार नाही. हे आणि बरंच काही गोड गोड बोलून सुगदाने सुमन आणि प्रमोदच्या लग्नाला होकार मिळवला. आपली मुलगी सुखी राहावी इतकीच माफक अपेक्षा असणाऱ्या सुरेखा आणि रखमाने लग्नाला होकार दिला. सुमन आपल्या आई-वडिलांच्या शब्दाबाहेर नव्हती. कांदेपोह्याचा कार्यक्रम पार पडला. प्रमोदच्या आई-वडिलांना सुरेश आणि रखमाकडून लग्नात कसलीच अपेक्षा नव्हती. ना हुंडा ना लेणं देणं. सुमन आमची एकुलती एक मुलगी आहे. तिचं लग्न आमच्या दारातच व्हावं अशी इच्छा आहे. ती तेवढी मान्य करा, सुरेश म्हणाला. काही आडेवेडे न घेता प्रमोदचे आई-वडील गावी लग्न करायला तयार झाले. 1 महिन्यानंतरची तारीख पक्की करण्यात आली. दोन्ही घरात लगीनघाई सुरू झाली. या 1 महिन्यात सुमन आणि प्रमोद एकदाही एकमेकांशी बोलले नाहीत. सुमनला पाहायला आल्यावरही तो या लग्नाला फार उत्साही आहे असे वाटत नव्हतं. असतो एखाद्याचा स्वभाव अबोल म्हणून सुमनने याकडे दुर्लक्ष केलं. सुमन ही तशी लाजाळू, त्यामुळे प्रमोदबरोबर बोलण्यास तिनेही पुढाकार घेतला नाही. लग्न इतक्या घाईत गडबडीत ठरलं की इतर काही विचार करायला सुमन आणि तिच्या आई-बाबांना वेळच मिळाला नाही. सुमन आणि प्रमोदचं लग्न 2 दिवसावर येऊन पोहोचलं. घर पै पाहुण्यांनी भरलं. आज सुमनच्या मैत्रिणी तिच्या हातावर मेहंदी काढत होत्या. त्यांनी प्रमोदचं नाव सुमनच्या हातावर लिहिलं आणि त्या सुमनला प्रमोदच्या नावावरून चिडवू लागल्या. त्यांच्या या चिडवण्याने सुमनच्याही मनात गुदगुल्या होत होत्या. लग्नाचा दिवस जसजसा जवळ येत होता, सुमनच्या हृदयाची धडधड वाढत होती. आपल्या संसाराची स्वप्न ती उघड्या डोळ्यांनी पाहू लागली. बस, उद्याचा एक दिवस आणि त्यानंतर आपलं आयुष्य जन्मभरासाठी प्रमोदसोबत जोडलं जाणार. या विचारांनी सुमनच्या गाली लाली चढली. रात्री कितीतरी वेळ ती जागीच होती, आपल्या भावी आयुष्याची स्वप्न पाहत. दुसऱ्या दिवशी बांगड्या भरण्याचा कार्यक्रम झाला.
सुमनच्या हातात हिरवा चुडा चढवण्यात आला. आपल्या हातातील चुडा पाहून सुमन हरकून गेली. एक एक पाऊल आता ती प्रमोदच्या जवळ जात होती. रात्री हळदीचा कार्यक्रम दणक्यात पार पडला. सुरेश आणि रखमाची आर्थिक स्थिती बेताचीच असली तरी त्यांनी आपल्या लेकीच्या लग्नाची तजवीज करून ठेवली होती. आपली आयुष्यभराची जमापुंजी त्यांनी सुमनच्या लग्नासाठी खर्ची केली. सुमनच्या अंगाला प्रमोदच्या नावाची हळद लागली. इकडे प्रमोदच्या घरीही हळदीचा कार्यक्रम पार पडला. हळदीच्या दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच सुमनच्या घरी लगबग सुरू झाली. मुंबईवरून नवरदेव आणि पाहुणे मंडळी येणार म्हणून त्यांच्या पाहुणचारासाठी जय्यत तयारी केली. लग्नाचा मुहूर्त सकाळी 10:30चा होता. मंडळी मुंबईहून रात्रीच निघणार होती. पहाटे पहाटे पोचणार होते. पण सकाळचे 7 वाजले तरी वऱ्हाडाचा काही अतापता नव्हता. सुरेश आणि रखमाला काळजी वाटू लागली. मंडळी अजून आली कशी नाहीत? फोन करून विचारावं असा विचारच सुरेशने केला होता. तेवढ्यात मुंबईहून त्याची बहीण सुगदाचा फोन आला. सुरेश, सुगदा, अगं कुठं राहिला आहात तुम्ही? लग्नाची वेळ जवळ येत चालली आहे तरी तुमचा पत्ता नाही. कुठं अडकलात बरं? सुगदा आवंडा गिळत. माफ कर सुरेश, हे लग्न मोडलं. सुरेश, लग्न मोडलं? सुगदा, डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? काय बडबडते आहेस? दारात मांडव घातला आहे. काल सुमनला हळद लागली. घर पाहुण्यांनी भरलं. सुमन लग्नासाठी तयार होत आहे आणि तू म्हणते आहेस लग्न मोडलं? हा काय बावला बावलीचा खेळ चालला आहेस का? सुगदा, मला सगळं समजतंय सुरेश, पण आमचा नाईलाज आहे. सुरेश, अगं पण झालंय काय ते तरी सांगशील का नाही? मी काय समजायचं पाहुण्यांना? माझ्या सुमनला मी काय उत्तर देऊ? सुगदा, सुरेश, मी तुला आता काहीच नाही सांगू शकत. माफ कर मला. एवढं बोलून सुगदाने फोन ठेवला. सुरेश आपल्या डोक्याला हात लावला. फोन हातातून खाली पडला. जवळच असणाऱ्या पाहुण्यांनी त्याला सावरलं. रखमा पण तेवढ्यात धावत आली. सुरेश रडत होता. आपल्या लाडक्या लेकीला कसं समजवायचं त्याला काहीच सुचेना. सुरेशला या अवस्थेत पाहून रखमा पण घाबरली. तिच्याकडे पाहत सुरेश म्हणाला, रखमा, आपल्या सुमनचं लग्न मोडलं. हे ऐकताच रखमा धाय मोकळून रडू लागली. आपल्या एकुलत्या एका लेकीच्या लग्नाची स्वप्न धुळीला मिळाली. हे ऐकून त्या माऊलीचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं. सुरेश आणि रखमाला नातेवाईकांनी सावरलं, पण सुमन, तिला कसं सावरायचं? तिच्या डोळ्यांनी भावी आयुष्याची स्वप्न रंगवायला नुकतीच सुरुवात केली होती आणि समाज त्याला कसं तोंड द्यायचं? लग्न मोडलेल्या मुलीकडे समाजाची पाहण्याची दृष्टीच वेगळी असते. तिचा काही दोष नसताना समाज मुलीलाच दोषी मानतो. याला अपवाद आपली मुलगी तरी कशी राहील? तिला यातून बाहेर कसं काढायचं? हा प्रश्न सुरेश आणि रखमाला सतावू लागला. आपल्या आई वडिलांचा रडण्याचा आवाज ऐकून सुमन धावत आली. तिला थोडी कुणकुण लागलीच होती. आईबाबांना ह्या अवस्थेत पाहून तिला परिस्थितीचा अंदाज आला. धावतच आपल्या आईबाबांच्या गळ्यात पडली. सुरेश आणि रखमा सुमनला काही सांगणार तीच आपल्या आईबाबांचा आधार बनली. आपल्या आईवडिलांना उद्देशून म्हणाली, काळजी करू नका, सगळं ठीक होईल. तुम्ही माझ्यासोबत आहात तर मला कसलीच भीती नाही, कसलीच चिंता नाही. समाज काय म्हणेल यापेक्षा आपण तिघे एकमेकांसोबत आहोत हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. माझ्या नशिबात कदाचित हेच लिहिलं असेल तर त्याला आपण तरी काय करणार? पण मी दुःखी नाही, मुळीच नाही. कारण एका चुकीच्या कुटुंबासोबत नातं जुळण्यापासून आपण वाचलो आहोत. आईबाबा, आपल्या लेकीच्या समजूतदारपणावर काय बोलावं? सुरेश आणि रखमा दोघांनाही सुचेना. पण सुरेश उठला आणि तडक मुंबईला निघाला. या सगळ्या प्रकरणाचा छडा लावायला आणि प्रमोद व त्यांच्या कुटुंबाला जाब विचारायला. सुरेश जेव्हा प्रमोदच्या घरी पोहोचला तिथली परिस्थिती अत्यंत भयानक होती. सगळ्या घरात स्मशान शांतता पसरली होती. सुरेशला पाहताच प्रमोदच्या आईबाबांनी हात जोडून त्यांची माफी मागितली. सुरेशला सगळा काय प्रकार आहे काहीच समजेना. सुगदा तिथेच होती. तिने सुरेशला सगळी हकीकत सांगितली. प्रमोद
प्रमोदचं त्याच्या ऑफिसमधल्या एका मुलीवर प्रेम होतं. पण मुलगी दुसऱ्या जातीतली आहे म्हटल्यावर प्रमोदच्या आईबाबांनी या लग्नाला नकार दिला. प्रमोदच्या आयुष्यातून त्या मुलीला घालवण्यासाठी त्याचं लग्न दुसऱ्या मुलीशी लावून देण्याचा त्यांनी अट्टहास धरला. प्रमोदने सुरुवातीला लग्नाला नकार दिला, पण आई-वडिलांनी त्याला ब्लॅकमेल केलं. त्यामुळे अनिच्छेनेच त्याने ह्या लग्नाला होकार भरला. लग्न ठरेपर्यंत शांत असणारा प्रमोद अंगाला हळद लागली अन् रात्री सर्व गाढ झोपेत असताना आपली बॅग भरून पळून गेला. त्याचं ज्या मुलीवर प्रेम होतं त्या मुलीला घेऊन. सुरेशला काय बोलावं काही सुचेना. तोंडात मारल्यासारखा तो परत आपल्या गावी आला. ह्या सगळ्या प्रकरणात खरी चूक कोणाची होती? प्रमोदची. आपलं प्रेम दुसऱ्या मुलीवर असताना सुमनबरोबर लग्नाला तयार झाला. आपल्या आईवडिलांना विरोध न करता पळपुटासारखा रात्री पळून गेला, एका मुलीच्या स्वप्नांची राखरांगोळी करून. प्रमोदच्या आईवडिलांचा आधुनिक जगात वावरत असताना एकीकडे स्वतःला सुशिक्षित म्हणवून घ्यायचं अन् दुसरीकडे जातीभेद मानायचा. सुखदाचा सत्य माहीत असताना या लग्नात तिने पुढाकार घेतला. सुमनच्या आईबाबांचा आपली मुलगी मोठ्या घरात जाते म्हटल्यावर मुलाची फार चौकशी न करता लग्नाला होकार दिला. की सुमनची आपले आईवडील म्हणतात तो प्रत्येक निर्णय तिने डोळे झाकून मान्य केला.